क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हाय गाईज, मी राहुल दत्तात्रय आणि ही प्रियंका. ट्रेकिंगसाठी आम्ही आलेलो आहे इथं तोरणा किल्ल्याला. ठीक आहे, 50% ट्रेकिंग झाली आहे, 50% कव्हर व्हायची. ओके. आणि तुम्हाला माहिती का, ह्या किल्ल्याला खरोखरच गरुडाचे घर असे का म्हणतात? कारण की हा गड समुद्र सपाटीपासून 4604 फुटाच्या अंतरावरती आहे. म्हणूनच खरंच हे गरुडाचं घरटे आहे. कारण हे बघा तुम्हाला दिसत असेल, इथे खूप छान व्ह्यू असा दिसत आहे. मग कसं काय, बरं आहे ना सगळं. आणि पुणेकर, वी आर पुणेकर्स. पुणेकर्स म्हणजे की शिवाजी महाराजांचा इतिहास. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास आला म्हणजे आले गड किल्ले.
आणि किल्ल्यांमध्ये सर्वात प्रथम किल्ला म्हणजे आपला तोरणागड. आणि तोरणागड तसं म्हणायला गेलं तर ही आमची फर्स्ट ट्रेक आहे. आम्ही सकाळी 6 वाजता निघालेले आहोत आणि आम्ही झील कॉलेजचे विद्यार्थी आहोत. नमस्कार, मी प्रियंका. मी राहुल. आणि आमच्यासोबत आमचे कलिंग्स आहेत, बाकीचे खाली राहिलेत आणि बाकीचे वरती गेले. तर मित्रांनो, इन शॉर्ट, महाराष्ट्राची शान आपले किल्ले आहेत. किल्ल्यांमुळे ओळखला जातो पूर्ण महाराष्ट्र आपला. त्याच्यामधलाच एक तोरणा किल्ला. आणि विशेष सांगायचं म्हणजे हा गड चढताना खूप म्हणजे खूप मज्जा येते. आणि सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे काही ठिकाणी आहे ना असं खूप विचित्र आहे, चढताना असं भीतीदायक आहे, पण खूप मजेशीर आहे. तुम्ही सगळे यावे एकदा, अशी ही इच्छा. आता आम्ही आलेलो आहेत हिवाळ्याच्या सीझनमध्ये, पण जर तुम्हाला खरंच व्ह्यू बघायचा असेल या किल्ल्यावरून तर तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात नक्कीच व्हिजिट करा इथं. आणि एक इन शॉर्ट इतिहास तुम्हाला मागे घेऊन जातो मी. हा किल्ला कोणी बांधकाम केलं याचा अजूनपर्यंत पाठपुरावा भेटलेला नाही, पण 1470 साली हा किल्ला महम्मद बलिक यांच्या ताब्यात होता. नंतर तो राहिला 1486पर्यंत त्याच ताब्यात राहिला. त्याच्यानंतर हा किल्ला गेला निजामशाही, मुघलांच्या ताब्यात गेला. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण इथं बांधलं गेलं. खूप लोकांची गैरसमज आहे की शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला पहिला घेतला. शिवाजी महाराजांनी त्याच्या आधी रोहिडा आणि कोंडाणा गड घेतला होता. तो राज्याची घोडदौड चालू केली होती. अजून सांगायचं गेलं तर इथला व्ह्यू खूप असं छान आहे. आणि तिथे बघा तुम्हाला माकड दिसत आहे. जर लहान मुलांना तुम्ही ते ट्रेकला जरूर आणायचा. की हा गड खूप मोठ्या प्रमाणात व्यापलेला आहे, म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांनी नंतर त्याचं नाव प्रचंडगड असं ठेवलेलं होतं. जेव्हा संभाजी महाराजांचा वध झाला त्याच्यानंतर 1704 मध्ये परत औरंगजेबने याला वेळा देऊन परत आपल्या ताब्यात घेतला. पण त्याच्यानंतर 4 वर्षांनी सरनौबत कोकाटे या मराठी सैनिकाने परत गडावरती सैनिक चढवून हा गड परत मराठ्यांच्या ताब्यात घेतला. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत किसनरावजी. आपण यांच्याशी आपण या तोरणगडाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. नमस्कार किसनरावजी, तुम्हाला या गडाविषयी काय माहिती आम्हाला थोडक्यात सांगू शकाल का? पहिले इथं तोरण शिवाजीने बांधलं. इथं तोरण जायचं मंदिर आहे साईडला. तिथं तोरण बांधल्याच्या नंतर शिवाजीने पहिले इथं दान सापडले 7 आठवडे सापडल्याच्या नंतर राजगड घेतला त्यांनी, राजगड बांधला. ठीक आहे, परत सांगा अजून तुम्हाला किती पर्यटक येतात तरी इथं तोरणा? असते तर 2-4 हजार दरवर्षी. नाही, पावसाळ्याला जास्त गर्दी असते. अच्छा. आणि उन्हाळ्याला थोडी थंडीत जास्त गर्दी असते. अच्छा. शनिवार रविवारी गर्दी असते जास्त. आणि ते किती स्थानिक आहे? एक झुंजारमाच आहे. झुंजारमाचा एक पॉईंट आहे. आणि तिथनं वरती गेलं की इथं मंदिर आहे, मेंगाई मंदिर, महादेवचं मंदिर. तिथनं पाठीमागे गेलं की बुधलामाची राजगडला मार्ग जाणार. इकडं लिंगाणा रायगड इकडे दिसतो. ठीक आहे. आणि ह्या साईडला इथून रायगड जाता येतं. हा, जातो. तरी पण साधारण वेळ किती लागत असेल? पायवाट आहे का राजगडला जायला? राजगडला 6 तास लागते. 6 तास पायवाटने का? पायवाट. कुठनं जायचा रस्ता आहे तिला? बुधलामाचीवरनं रस्ता जायचा का? तर रस्त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? कसा काही रस्ता आहे तो? पायवाट कशी? पायवाटच आहे, सपाटीने जायचं. थँक्यू काका. धन्यवाद आम्हाला काका. एवढी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन सांगितल्याबद्दल किसनराव थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. कोटी दरवाजाच्या एक्झॅक्ट समोर खोका टाक आहे. तर आपण इथे बघत आहात, इथे काहीच पाणी नाही आहे. तर आधी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे पाण्याची सोय होती, तर इथे भरपूर लोक पाणी पित होते. झुंजार मातीचा बोर्ड आहे.
आणि हा रस्ता इथून जातो झुंजार माचीला, बघा इथून खाली. झुंजार माचीचा रस्ता अतिशय बिकट असल्या कारणामुळे लेडीजला शक्यतो अलाऊ करत नाही तिथं. आणि तुम्हाला व्ह्यू दिसत असणार झुंजार माचीचा, तो बघा. आमच्याकडे टाईमचं लिमिटेशन असल्यामुळे आम्ही पण जाऊ शकत नाही. आपण याबद्दल काही सांगू शकता का, या मंदिराबद्दल काही आपल्याला विशेष माहिती असेल तर या थोडीफार. मंदिरामध्ये पहिल्याची थाईक मंगाई किल्ल्यावलीच आहे. ही किल्ल्यावली असून नंतर लोकांना येण्यासाठी जाण्यासाठी गावामध्ये ते इथं मूर्ती गोळून खाली वेले गावामध्ये तिथं उत्सव चांगला तिथं वेल्यामध्ये खाली होतो. लोकांच्या विश्रामासाठी म्हणजे आता वापरतोय. आणि देवीचं पण दर्शन घेतात लोक दर्शन बी घेतात आणि लोकांना तिथे मंदिरमध्ये असलं झोप बी चांगली वाटते. अच्छा दुसऱ्या ठिकाणी असं शिडे बिडे बांधले अच्छा अच्छा. तरी त्या लोकांना असं वाटतं की झोपायला केलं तर त्यांना झोप येताना वाटतं आम्हाला इथे झोपावं. अच्छा ठीक आहे ठीक आहे. तर तिच्यासाठी जरा तुम्ही जसं माहिती घेताय हो. तिच्याबद्दल अशी काय थोडी माहिती, खिडक्या गेल्या, दारे गेल्या. अच्छा, सरकारचं अजून लक्ष केलेलं नाही म्हणजे एवढा विषय सरकारने परत विचार करावा आणि ते रिकन्स्ट्रक्शन करावं असं. देवीसाठी आता देवीसाठी हो, ओके. लोकांना राहण्यासाठी आता कारण की महाराष्ट्राची शान किल्लेच आहेत, तर किल्ल्यांना रिकन्स्ट्रक्शन करावं असं सरकारकडे मागणी एक करावी अशी माझी तुम्हाला विनंती. हां ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. ओके Thank you, काका. काका. हां. Summer will make us strong.